नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मच्छी ओले बोंबील ती रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मग आलं, लसूण आणि मिरची याचा ठेचा केलेला, म्हणजे जाडशी भरड, ती भरड घातली आहे। छान आपण ती तेलावर परतून घेऊया। त्यामध्ये त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटोसुद्धा छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणाल बोंबील हे काय वेगळं हे काय नवीन नाही आहे, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत थोडीफार प्रमाणात वेगळी असते आणि प्रत्येकाच्या हाताला चव ही सुद्धा वेगळी असते। यामध्ये मी नुसतं बोंबील नाही तर शेंगा आणि बटाटसुद्धा घालणार आहे। तर टॅमॅटो आपला छान मऊ झालं आहे, त्यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला बटाटा आणि शेंगाच्या 5-6 फोडी टाकणार आहोत। ते छान परतून झाले की त्यामध्ये आपण बेसिक मसाले ॲड करणार आहोत, जसं की अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण हिरवी मिरची पण घातलं आहे आणि लाल मिरची पण। तर आमच्या घरामध्ये एवढं तिखट खाल्लं जातं, तुमच्या घरात नसेल खात तर तुम्ही कमी टाकलं तरीही चालेल। चवीपुरतं मीठ घालूया आणि मसाले आणि आपलं बटाटे शेंगा छान एकत्र परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, जवळजवळ अर्धा ग्लास एवढं। बटाटे आणि शेंगा 50 ते 60% शिजले पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये आपण बोंबील टाकणार आहोत, कारण बोंबील हा असा मासा आहे जो झटकन शिजतो, म्हणजे पटकन शिजतो आणि खूप वेळ त्याला उकळवलं तर तो फुटला जातो पूर्ण। त्यामुळे त्याला खूप उकळी नाही आणायची, एक उकळी झाली आणि अगदी हलक्या हाताने फिरवायची आहे, कारण बोंबील हे खूप सॉफ्ट असतात, मऊ असतात, त्यामुळे ते लगेच तुटतात। आता इथे आपला बटाटे आणि शेंगा जवळजवळ 60 ते 70% एवढे शिजलेले आहे। त्यामध्ये त्यानंतर आपण बोंबील घातलं आहे। बोंबीलसुद्धा आपलं छान शिजले आणि आता वरून मी चिंचेचं कोळ घातलं आहे आणि अशी आपली गरमागरम बोंबील शेंगा बटाट भाजी तयार आहे। वरून भरपूरशी कोथिंबीर घाला आणि खायला सर्व करा गरमागरम भाताबरोबर। जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।